नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही तुमची पहिली नोकरी कशी मिळवू शकता। बऱ्याचशा जणांचा काय प्रॉब्लेम आहे की इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे पण जॉब मिळत नाही, पहिला जॉब मिळत नाही, इंटर्नशिप मिळत नाही। मग त्यासाठी अप्रोच कसं करायचं, स्ट्रॅटेजी काय वापरायची जेणेकरून आपल्याला तो जॉब मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, एकदम प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचा रेझ्युमे कसा बनवायचा, कारण की रेझ्युमे हीच पहिली गोष्ट असते जे रिक्रुटर बघतात आणि त्याच्यावरून ठरवतात की तुम्हाला रिक्रूट करायचं की नाही। ठीक आहे। दुसरी गोष्ट की लिंक्डइनचा वापर करून तुम्ही जॉब कसं लवकरात लवकर मिळवू शकता। आणि तिसरी गोष्ट नोकरी आणि जॉब पोर्टल्स यांचा वापर करून तुम्ही कशी लवकरात लवकर नोकरी मिळवू शकता किंवा तुमची इंटर्नशिप मिळवू शकता। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी। तुमचा अजून टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता पहिली गोष्ट म्हणजे रेझ्युमे। आता आजकाल रेझ्युमे हा पहिल्यासारखा राहिला नाही, म्हणजे तुम्ही रेझ्युमे बनवला, कंपनीला पाठवला, कंपनी जाऊन चेक करणार, म्हणजे प्रत्येक HR वाचून बघणार असं नाही होत। तर आता प्रत्येक HR किंवा प्रत्येक कंपनी ATS सॉफ्टवेअर वापरते। ATSमुळे काय होतं की जे ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम ज्याला म्हणतात ATS, त्याच्यामध्ये तुमचे जे रेझ्युमेमधले कीवर्ड्स आहेत आणि जे जॉब डिस्क्रिप्शनमधले कीवर्ड्स आहेत ते दोन्ही मॅच होतात का नाही त्याच्यावरून तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होतो। जर का तुम्ही लिहिलं असेल की मला AutoCAD येतं, मला कटिया येतं, मला हे सगळं मेकॅनिकलच्या रिलेटेडचे सगळे सॉफ्टवेअर येतं, पण रोल आहे फायनान्सच्या रिलेटेडचा, त्याच्यामध्ये त्यांना बँकिंगच्या रिलेटेडचा एक्सपिरियन्स पाहिजे, तर अशा केसमध्ये तुमचा जो रेझ्युमे आहे तो शॉर्टलिस्टच होत नाही। त्यामुळं तुमचं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे आणि जो तुमचा रेझ्युमे हे दोन्ही मॅच झालं पाहिजे। त्यासाठी ATS फ्रेंडली रेझ्युमे बनवणं गरजेचं असतं। आता हे कसं करायचं, एकदम सोपं आहे, जास्त कष्ट नाही। तुमचा जो एक्झिस्टिंग रेझ्युमे आहे तो ChatGPTवरती अपलोड करा आणि जो जॉब डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्याचं जे डिस्क्रिप्शन असतं, जॉब डिस्क्रिप्शन, ते कंपनीने पोस्ट केलं असतं लिंक्डइनवरती किंवा तुमच्या वेबसाईटवरती, ते जॉब डिस्क्रिप्शन घ्या, ते पण ChatGPTवरती अपलोड करा आणि ChatGPTला सांगा की मेक धिस रेझ्युमे ATS फ्रेंडली अकॉर्डिंग टू जॉब डिस्क्रिप्शन। मग आता ह्याच्यामुळं काय होतं, ChatGPT असा रेझ्युमे बनवतो जो तुमच्या रेझ्युमेमधले सगळे की स्किल्स तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनशी मॅच करतो आणि याच्यामुळं तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट लवकरात लवकर होतो। आता ही पहिली गोष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की जर का रेझ्युमे शॉर्टलिस्ट नाही झाला तर पुढं काही नाही होऊ शकत। हे झाल्यानंतर आता पुढची गोष्ट आपल्याला काय करायची ते म्हणजे लिंक्डइन रेफरलची स्ट्रॅटेजी वापरायची। आता याच्यामध्ये बरेचसे लोक काय करतात की त्यांचा रेझ्युमे चांगला बनवतात, पण लिंक्डइनचं जे प्रोफाईल असतं ते एकदम बेकार असतं, त्याच्यामध्ये काहीच माहिती टाकलेली नसते। तर तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल एकदम जास्त इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे। तुम्ही जे पण कॉलेजमध्ये केलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मस्तपैकी हायलाईट केल्या पाहिजेत। जसं की तुम्ही कोणत्या तरी इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, एखादा इव्हेंट लीड केला होता किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, तिथं तुमचा नंबर आला होता, कुठेतरी इंटर्नशिप केली होती त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलमध्ये ॲड केल्या पाहिजेत, ज्यामुळं तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल जे आहे ते एकदम इम्प्रेसिव्ह बनतं। आणि ह्या लिंक्डइनच्या प्रोफाईलचीच लिंक तुम्हाला तुमच्या रेझ्युमेमध्ये ॲड करायची असते, जेणेकरून तुम्ही लिंक ॲड केल्यानंतर रिक्रुटर तिथे क्लिक करतात आणि चेक करतात की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काय काय केलं आहे। आता लिंक्डइन रेफरल म्हणजे काय असतं, लिंक्डइनवरती नेटवर्किंग करणं हे खूप जास्त सोपं आहे। तुम्हाला समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला SAPमध्ये किंवा कॅपजेमिनायमध्ये जॉब पाहिजे, तर जे जॉब तुम्हाला पाहिजे त्याच्या रिलेटेडचे जे लोक कॅपजेमिनायमध्ये काम करतात त्यांना तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट सेंड करायची आणि त्यांना सांगायचं, आणि त्यांनी कनेक्शन रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर एक प्रोफेशनल तुम्हाला एक मेसेज टाईप करायचा आहे की मी ह्या जॉबसाठी एक्सायटेड आहे किंवा मला ह्या जॉबसाठी तुम्ही रेफर कराल का। पण हे लिहिताना असं नाही लिहायचं की चीप वाटलं पाहिजे किंवा आपण त्यांना फार भीक मागल्यासारखं नाही करायचं। एकदम प्रोफेशनल ईमेल लिहायचा की आय एम इंटरेस्टेड इन दिस, आय हॅव दिस स्किल्स, दिस जॉब डिस्क्रिप्शन रिक्वायर्स दिस, आय हॅव ऑल दिस स्किल्स, प्लीज रेफर मी टू दिस रोल। असं लिहिल्यानंतर खूप जास्त चांगलं इम्प्रेशन पडतं आणि हे लिहिल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही त्यांना परत एकदा रिमाइंडर द्यायचं किंवा त्यांच्यासोबत परत कनेक्ट करायचं की बाबा तुम्ही मला रेफर केलं का। आणि हे सारखं नाही करायचं, एकदा तुम्ही फक्त रिमाइंडर पाठवलं दॅट्स इट। जर का नाही झालं तर दुसरा कोणाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून सेम प्रोसिजर फॉलो करू शकता। पण आता हे कशासाठी करायचं, कारण की जेव्हा आपण नोकरीसारख्या प्रोफाईलवरून अप्लाय करतो किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीवरून अप्लाय करतो, त्यापेक्षा जर का एखाद्या आतल्या एम्प्लॉईने तुम्हाला रेफर केलं तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळं ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथल्या एम्प्लॉईला तुम्ही रेफर करायला नक्की सांगा। आता तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची की तुमचं जे नोकरीचं प्रोफाईल आहे, Naukri.comचं जे प्रोफाईल आहे ते 100% पूर्ण करायचं आहे।
कारण की त्यामध्ये जर का तुम्ही इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन टाकली असेल तरीहीसुद्धा तुमचे जॉब शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस कमी होतात. तर ते प्रोफाईल तुम्ही 100% पूर्ण करायचं. आणि अजून एक ट्रिप मी शिकलो होतो, जी खरी आहे का खोटी प्रॅक्टिकली मला माहीत नाही, पण आम्ही हे फॉलो करायचं कॉलेजमध्ये असताना, की दररोज सकाळी उठल्यानंतर तुमचा जो एक्झिस्टिंग रेझ्युमे आहे तो डिलीट करा आणि परत तोच रेझ्युमे अपलोड करा. असं म्हणतात की हे केल्यामुळं जे हायरिंग मॅनेजर असतात, जे रोज सकाळी एक्सपोर्ट घेतात त्यांच्या डेटाचा, त्यामध्ये तुमचा रेझ्युमे वरच्या लेवलला येतो तुम्ही शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग हे किती खरं आहे मला माहीत नाही, पण जर का तुम्ही हे करून बघितलं तर मे बी होऊ शकतं. आणि असं बऱ्याचशा सोबत झालं पण होतं माझ्या क्लासमेटसोबत. तर तुम्ही असं पण करू शकता. तर रोज सकाळी 8 ते 9 वाजता उठायचं, आपला एक्झिस्टिंग रेझ्युमे डिलीट करायचा प्रोफाईलवरून नोकरीच्या आणि परत तोच अपलोड करायचा. हे करू शकता. त्यानंतर प्रत्येक कंपनीचे जॉब पोर्टल असतात. आता समजा तुम्ही कॅपजेमिनीवरती गेला तर तिथं करिअरचं पोर्टल असतं. तिथं तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करा, तुमचा रेझ्युमे अपलोड करा. त्यासोबतच त्यांनी तिथं बरेचसे रोल्स दिलेले असतात. तुम्ही डायरेक्टली तिथनं पण अप्लाय करू शकता. तिथनं डायरेक्टली अप्लाय केल्यामुळे काय होतं की तुम्हाला बाकी सगळ्यांसोबत जास्त कम्पीट करायला लागत नाही. कारण की बाकी सगळे लिंक्डइनवरनं किंवा बाकीच्या कुठनं तरी अप्लाय करत असतात. पण तुम्ही जर काही कुठून डायरेक्टली केलं तर तुमचे चान्सेस शॉर्टलिस्ट होण्याचे जास्त असतात. बरं, आता एवढा जर का तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एक प्रो टिप देतो मी, ज्यामुळे तुमचं जॉब पहिला लागण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. ही प्रो टिप आहे की जर का तुम्ही जॉबला अप्लाय करणार असाल तर ट्राय करा की Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये अप्लाय करायला बघा. कारण की Tier 1 सिटी जसं की मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर ह्या कंपन्या म्हणजे ह्या सिटीजमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते आणि त्यामुळे चान्सेस कमी होतात की तुम्हाला जॉब मिळण्याचे ॲज अ फ्रेशर. तर ट्राय करा की ज्या Tier 2 आणि Tier 3 सिटी असतात त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करायचं, तिथं थोडासा एक्सपिरियन्स घेण्याचा. आणि एकदा तिथं एक्सपिरियन्स मिळाला की तुम्ही पुढं जाऊन Tier 1 किंवा ज्या पण Tier 2 सिटी असेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथं तुम्हाला एकदा जॉब मिळू शकतो. बरं, आता तुम्ही हे सगळं केल्यानंतर मी नाही म्हणत की तुम्हाला 100% जॉब लागेलच, पण मी हे नक्की सांगतो की हे सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या माझ्या जॉबसाठी आणि याच्यानंतर मला जॉब नक्की लागला होता. तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ट्राय करा. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला काय फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.